नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 12 मधील ओवी 104 ते ओवी 113च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी आपली स्वतःची शपथ वाहून सांगितली की अर्जुना, भक्तीचा जो मंत्र मी तुला दिला त्याचा उपाय आणि भक्ताची मी घेत असलेली काळजी ह्याबद्दल मी तुला जे सांगितलं त्यावर कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही. भगवंतांना माहिती आहे, मन आणि बुद्धी एकत्र करून परमेश्वराच्या ठिकाणी लावणं सगळ्यांना एकदम सहज साध्य असेल असं नाही. ही माऊली स्वतःच्या पोटामध्ये सगळ्यांची काळजी वाहतीये. ती माऊली सगळ्यांचा विचार करूनच सर्व काही सांगतेय आणि म्हणूनच ती म्हणते, अर्जुना, अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी देवो. एखाद वेळेस जर का तुला मन बुद्धी सहित तुझं चित्त माझ्या ठिकाणी जर का देता नाही आलं तर मी तुला अजून एक गोष्ट सांगतो. तरी गा ऐसे करी यया आठान पहारा माझारी मोठके निमिषभरी देतू जाय. एकदम मन बुद्धी माझ्या ठिकाणी नाही देता आलं तर अरे, जे 8 प्रहर आहेत, 24 तासांमध्ये 8 प्रहर आहेत, त्या 8 प्रहरांमध्ये थोडा वेळ मला तू देत जा. तुझं मन बुद्धी थोडा वेळ मला समर्पित करत जा. एवढं सुद्धा पुरेसं आहे. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल. माऊली हो, भगवंत इथे एकदम शास्त्र शुद्ध पद्धत सांगतायत. एकदम चित्त मला देणं शक्य नाही. 8 प्रहरांमध्ये थोड्या वेळ देत जा. मग त्यामुळे काय होईल तर मला चित्त समर्पित केल्यावर ज्या ज्या क्षणी ज्या प्रमाणात तुला माझ्या भक्ती सुखाचा अनुभव येईल त्या त्या प्रमाणात तुझ्या चित्ताला विषय सुखाचा कंटाळा येईल. ही शास्त्रोक्त पद्धत भगवंत सांगतायत. ज्याप्रमाणे आपल्याला सुद्धा एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला, दुसरी गोष्ट गोड वाटायला लागली, पहिल्या गोष्टीबद्दल अरुची, त्याच्यानंतरच्या एखाद्या गोष्टीबद्दल अजून आनंद मिळायला लागला, त्याच्या अगोदरच्या गोष्टीत कमी आनंद, हे चक्र जसं चालतं तेच भगवंत सांगतायत. जैसे शरत कालू रिगे आणि सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचवने. अहो, शरद ऋतू आला की नद्यांचं पाणी ओसरायला लागतं. ज्ञानोबा म्हणतात, त्याचप्रमाणे माझ्या भक्ती सुखाचा तुला आनंद मिळायला लागला की आधीची जी संसारातली विषयरूपी सुख आहेत त्याचा तुला कंटाळा यायला लागेल. तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचवणे. याच्यात महत्वाची एक गोष्ट अशी आहे की एका सुखातनं चित्त निघेल पण दुसऱ्या सुखात प्रवेश करेल आणि ते सुख असं आहे, ते परमसुख आहे, त्याचा कधीही कंटाळा येणार नाही. प्रपंचातल्या एका सुखाचा कंटाळा येईल, मग मन दुसऱ्या सुखावर बसेल, मग दुसऱ्या सुखाचा येईल, मग तिसऱ्या सुखावर बसेल. भगवंत म्हणतात, माझ्या ठिकाणी तसं नाही. एकदा माझ्या भक्ती सुखाचा आनंद मिळायला लागला की त्याच्यात मन सुखावत जाईल. मग पुनवे हुनी जैसे शशी बिंब दिसे हरपत अवसे नाहींची होय. आणि मग ज्याप्रमाणे पौर्णिमेचं चंद्रबिंब हळूहळू एकेका कलेनी कमी कमी होत अमावस्येला ते चंद्रबिंब हरपून जातं, नाहीसं होतं, त्याप्रमाणे तुझ्या चित्तातला आज विषयरूपी जो चंद्र आहे तो हरपून जाईल.
तो नाहीसा होईल. तैसे भोगा आतुनी निगता, चित्त मज माझी रिगता, हळू हळू पांडुसूता मीची होईल. ह्याच क्रमाने संसारातले जे वेगवेगळे भोग आहेत, अर्थात विषयरूपी भोग आहेत, नंतर जाऊन त्रासदायक ठरणारे भोग आहेत, त्या भोगांमधनं चित्त हळूहळू क्रमाक्रमाने बाहेर पडायला लागेल आणि माझ्या ठिकाणी असलेल्या भक्ती सुखामध्ये हळूहळू ते रमायला लागेल. तसा तू माझ्याशीच एकरूप होशील. तू हळूहळू मीच होशील. या अभ्यासाबद्दल भगवंत सांगतात. आणि हा अभ्यास कसा आहे तर ते म्हणतात, अगा अभ्यास योगू म्हणिजे तो हा एकू जाणीजे. अगा अभ्यास योगू म्हणिजे तो हा एकू जाणीजे, येणे काही न निपजे ऐसे नाही. अरे ज्याला अभ्यास योग म्हणतात ना, तो हाच अभ्यास योग असो तू जाण. आणि ह्या अभ्यास योगामुळे तुला काही अशक्य आहे असं राहणार नाही. याचाच अर्थ असा की अभ्यास योगाच्या आधाराने सर्व काही शक्य आहे. येणे काही न निपजे ऐसे नाही. हे साक्षात भगवंत आपल्याला सांगतायत. अशा प्रकारे शास्त्र शुद्ध पद्धतीने क्रमाक्रमाने अभ्यास केल्यावर काय चमत्कारिक गोष्टी घडू शकतात, त्याचा परिणाम किती विलक्षण असू शकतो तेही भगवंत सांगतात. ते म्हणतात, पै अभ्यासाचे निबळे एकान गती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केली एकी. अहो या अभ्यासाच्या जोरावर कोणी आकाश मार्गाने वाटचाल करू शकतं, तर कोणाला वाघ सर्प ह्यांसारखे जे हिंस्त्र पशु आहेत, या हिंस्त्र पशूंना जे पाळीव प्राण्यांप्रमाणे सांभाळतात, त्यांना त्या पाळीव प्राण्यांप्रमाणे जणू काही गुणी बनवतात. व्याघ्र सर्प प्रांजळे केले की. एवढंच नाही तर विषकी आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. अहो अभ्यासाच्या जोरावर काय केलं तर विषाचा सुद्धा आहार सेवन केला. एवढंच नाही तर पाय वाटेवरनं चालणं, त्याप्रमाणे कोणी समुद्रावरनं चालायला लागलं. काहींनी तर वाघ ब्रह्म सुद्धा आपलंसं करून घेतलं. अर्थात वेद शास्त्र पुराण श्रुती स्मृती उपनिषद सर्व जे काही शब्द ब्रह्म आहे ते अवगत केलं. एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. अशा प्रकारे या अभ्यास योगाचं गुणवर्णन, त्याच्यातली शक्ती, त्याच्यातलं सामर्थ्य हे भगवंत आपल्याला सांगतायत. आणि म्हणूनच ते म्हणतात, म्हणून अभ्यासासी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. म्हणून अर्जुना या अभ्यासाला काही अवघड नाही. म्हणून हा अभ्यास योग आत्मसात करून घे आणि ह्या अभ्यास योगाच्या साह्याने मला येऊन मिळ, माझी प्राप्ती करून घे, माझ्याशी एकरूप हो. हे साक्षात भगवंत आपल्याला सांगतायत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.